Now I'm starting lecture number 10, which is of online physics lecture series. आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काय स्टडी केलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शनची एक डेफिनेशन बघितली होती. अँड व्हॉट वॉज द डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन दॅट वी स्टडीड? इट वॉज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन द सरफेस ऑफ फ्लुइड इज नोन ॲज सरफेस टेन्शन. बरोबर. आणि मग मी काय सांगितलं होतं की आज आपण सरफेस टेन्शनची एक नवीन डेफिनेशन बघणार आहे, सरफेस एनर्जीचा कॉन्सेप्ट बघणार आहे, अँड इफ टाइम अलाउज आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा नवीन पॉइंट पण बघणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण मोस्टली 3 पॉइंट्स कव्हर करण्यावर लक्ष देईन: सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी अँड रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ओके. सो मुव्हिंग ऑन, दिस इज लेक्चर नंबर 10. सो आपण काय म्हटलं होतं आधी? सरफेस टेन्शन इज फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ अँड सरफेस टेन्शन इज द फिनॉमिनन बिकॉज ऑफ विच अ सरफेस ऍक्ट्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. एखादा ताणलेला मेम्ब्रेन सारखा सरफेस दिसतोय. मग आता इथं परत मी काय म्हणते बघा, द सरफेस ऑफ अ लिक्विड इन अ कंटेनर ऍक्ट्स एज अन स्ट्रेच्ड मेम्ब्रेन अँड ऑल द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म एक्सपिरियन्स स्ट्रेचिंग फोर्स. आता इथं काय आपण करायला लागलोय? हा मी काय कन्सिडर केलाय? लिक्विड सरफेस कन्सिडर केलाय. म्हणजे हे सपोज करा की हे लिक्विडचं सरफेस आहे, याच्यावरती मी एक लाईन ड्रॉ केली आहे PQ. मग जर ही लाईन मी ड्रॉ केली PQ, तर काय होणार आहे? तो जो फोर्स असणार आहे तो फोर्स नॉर्मल ऍक्ट होणार आहे, जसं आपण म्हटलं होतं की टँजेन्शियल ऍक्ट होणार आहे. आणि टँजेन्शियल ऍक्ट होताना तो त्याची डायरेक्शन बघा, इथून मॅग्निट्यूड सेम आहे आणि ऑपोजिट डायरेक्शनला पण मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे हा फोर्स इतका बॅलन्स्ड आहे की त्याच्यामुळे ते मेम्ब्रेन वरती ताण यायला लागलाय. दिस फोर्स इज ऍक्टिंग ऍज इफ इट वॉन्ट्स टू टिअर आउट द सरफेस. बरोबर. सो this is what I call as surface tension. This force is actually acting in an opposite direction along the line. It is normal, and because the force is acting in opposite direction, therefore it makes the surface appear like stretched membrane. Okay. So this is half definition. थोडी definition अजून पुढच्या स्लाइडला असेल, आपण बघूयात. Just a minute. Okay. So imagine a line PQ of length L drawn tangential through the free surface. मी काय केली? का PQ एवढी लाईन घेतली, लेंथ तिची L सपोज केली आहे, आणि मी काय म्हणते, त्या सरफेसला लाईन PQ ऑफ लेंथ L ड्रॉन टँजेन्शियल टू द फ्री सरफेस. हा जो काही फ्री सरफेस आहे याच्यावर एक लाईन ड्रॉ केली मी, अँड द मॉलिक्युल्स ऑन दिस लाईन, इथं जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत प्रेझेंट, त्यांच्यावरती काय व्हायला लागलाय? फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, अँड दॅट फोर्स इज ऍक्टिंग इन सच अ मॅनर that it will tear apart the surface. So this force acting per unit length is called as surface tension. So ही definition तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची. The force acting per unit length along this line PQ is called as surface tension. मग मी काय म्हणते? फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. म्हणजे मग माझं SI युनिट काय असणार आहे सरफेस टेन्शनचं? दॅट इज गोइंग टू बी फोर्ससाठी न्यूटन SI युनिट, आणि पर युनिट लेंथसाठी युनिट मीटर. सो द SI युनिट इज न्यूटन पर मीटर. मग याचे डायमेन्शन्स काय असणार आहे? डायमेन्शन्स आहेत L0, M1, T⁻². आता इथं ही लेंथ आहे, लेंथला 0 का आले? या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही शोधायचंय. हा मास 1 आहे आणि T⁻² आहे. कसं शोधणार? फोर्स काय आहे? फोर्स इज मास इंटू ऍक्सलरेशन. बरोबर. फोर्स इज मास इंटू ऍक्सलरेशन, अँड ऍक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग त्यात फोर्ससाठी MA सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करून बघा, आणि त्याच्यावरून तुम्हाला हेच डायमेन्शन्स मिळतात ते चेक करा. तो इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हाऊ डू आय डिफाईन सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शनची एक डेफिनेशन मी काय देते? फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. द SI युनिट इज न्यूटन पर मीटर अँड द डायमेन्शन्स आर L0, M1, T⁻². आता हे -2 आहे, +2 झाले. करेक्शन मी नंतर करेल. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की L0, M1, T⁻². ओके. मुव्हिंग ऑन. हे डायमेन्शन लक्षात घ्या. M1 T⁻² आहे, +2 झाले माझ्याकडून चुकून, मी टाईप करताना टायपो मिस्टेक आहे. ओके. सो द नेक्स्ट पॉइंट दॅट वी नीड टू स्टडी, और दॅट इज पार्ट ऑफ आवर स्टडी, इज सरफेस एनर्जी. सो हाऊ डू आय डिफाईन सरफेस एनर्जी? एक तर मला काय माहितीये की सरफेस फील्ड मध्ये जे काही मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्सना जास्त एनर्जी लागते सरफेसवरती राहायला. बरोबर. मग ती जी जास्तीची एनर्जी त्यांना लागतीये, ती एनर्जी किंवा ती जी एक्स्ट्रा एनर्जी तिथे लागते त्याच एनर्जीला आपण सरफेस एनर्जी म्हणतोय.
आता जास्त एनर्जी का लागते, तर त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन काय दिलं होतं मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन मध्ये. तिथं मी असं म्हटलं होतं की जे आतला ए मॉलिक्युल होता, ए मॉलिक्युल वरती काय आहे, फक्त कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, त्याच्यामुळे त्याच्या भोवतीचे सगळे फोर्सेस बॅलन्स्ड आहेत. पण जो बी आणि सी मॉलिक्युल होता त्यांच्यामध्ये काय होत होतं, एक तर ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट होत होता, दुसरा कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट होत होता. पण कोहेजिव्ह फोर्स इतका जास्त होता की त्याच्यामुळे तो त्या पूर्ण मॉलिक्युलला ओढून आतमध्ये घ्यायला बघत होता, पूर्ण सरफेसवरून आतमध्ये. त्यामुळे काय व्हायला लागलेलं की वरचा जो लेअर आहे तो स्ट्रेच मेम्ब्रेन आहे आणि एखाद्या गोष्टीला ओढून धरायसाठी जास्त एनर्जी लागते ना. सपोज तुमचा फॉर एक्झाम्पल आपण पतंग वगैरे उडवतोय, तर पतंगला एका पर्टिक्युलर हाईटला पकडून ठेवायसाठी आपल्याला जास्त एनर्जी अप्लाय करायला लागते की त्याला ओढून ओढून धरायला लागते. सो सेम अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्हाला काय करायला लागते, अप्लाय करायला लागते सरफेसवरती, जेणेकरून जो मॉलिक्युल सरफेसला आहे त्याला ओढून पकडून धरता येईल, जेणेकरून त्याच्यावरती मॅक्सिमम कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट होत राहील. राईट. सो what was my statement or what is my statement now? Molecules on a liquid surface possess some extra energy in comparison to the molecule in the interior, as work needs to be done to bring any molecule in the region of surface film. म्हणजेच काय की जो काही तो मॉलिक्युल आहे त्याला सरफेस रिजन मध्ये ठेवण्यासाठी जास्त एनर्जी लागते, आणि ही जी एक्स्ट्राची एनर्जी आहे जी त्या मॉलिक्युल कडे आहे, जो मॉलिक्युल सरफेस लेअर वरती आहे, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज सरफेस एनर्जी. सो आय रीड आउट द डेफिनेशन अगेन. Molecules on a liquid surface possess some extra energy in comparison to the molecules in the interior, as work needs to be done to bring any molecule in the region of surface film. This extra energy of molecule in the surface layer is called as surface energy. मग आता आपण एक डेफिनेशन बघितली होती कशाची, सरफेस टेन्शनची. पुढची डेफिनेशन आपण कोणती बघतोय, सरफेस एनर्जीची. या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत. या डेफिनेशन्स तुम्हाला 1 किंवा 2 मार्कांसाठी येऊ शकतात. आता मागाशी जी सरफेस टेन्शनची डेफिनेशन बघितली की नाही, तर ते डायग्राम, त्याची ती डेफिनेशन आणि त्याचे एसआय युनिट अँड डायमेन्शन्स पूर्ण क्वेश्चन 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. तर तसं ते लक्षात ठेवा की कुठला क्वेश्चन आला किती मार्कांसाठी, त्याच्यावरती तुम्ही डिसाईड करणार आहात की त्याच्यामध्ये काय काय पुट करायचं. ओके. सो आय मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्लाइड इफ माय लॅपटॉप अलाउज. पुढचा पार्ट आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. आतापर्यंत आपण काय केलंय, आपण सरफेस एनर्जीची डेफिनेशन बघितली आहे, पण सरफेस एनर्जीचं फॉर्म्युला आपल्याला माहिती नाहीये. आपण फक्त काय म्हणतोय, द एक्स्ट्रा एनर्जी पजेस्ड बाय द मोलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड इज नोन ॲज सरफेस एनर्जी. बरोबर. तर मग आपण काय करूयात आता, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधलं रिलेशन काढूयात आणि सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन द्यायचा प्रयत्न करूयात. आता इथं मी काय कन्सिडर करते बघा, ही डायग्राम सगळ्यांनी क्लिअरली बघून घ्या, समजून घ्या. मी एक रेक्टँग्युलर सरफेस कन्सिडर करते, एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करते. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आय हॅव गॉट 4 पॉइंट्स, पी पी प्राईम, एस एस प्राईम, क्यू क्यू प्राईम आणि आर आर प्राईम. आता ह्याला मी काय करणार आहे, याच्यामध्ये इथं हा जो क्यू आर आहे हा मुव्हेबल फ्रेम ठेवले, हा पार्ट मुव्हेबल ठेवलाय, म्हणजे या थ्रेडला किंवा ह्या साईडला मी बाहेर ओढू शकते, आत पुश करू शकते, फक्त क्यू आर ला. बाकी ही फ्रेम फिक्स्ड आहे आणि हा वाला पार्ट जो आहे हा फक्त मुव्हेबल आहे. मग आता मी काय करणार आहे, या फ्रेमला असंच उचलून घेणार आहे, या फ्रेमला, आणि काय करणार आहे, सोप सोल्युशन मध्ये डिप करणार आहे. इमॅजिन तुम्ही पी पी प्राईम एस प्राईम ह्या पॉइंटला पकडले आणि त्या फ्रेमला उचलून तुम्ही सोप सोल्युशन मध्ये डिप केलं. आता जेव्हा तुम्ही सोप सोल्युशन मधून त्याला बाहेर काढाल तर तुम्हाला काय दिसेल, एक सोपची फिल्म तयार झालेली दिसेल. इथं ही जी ब्ल्यू कलर मध्ये दिसते ही सोप फिल्म आहे. ओके. आता ही जी तयार झालेली सोप सोल्युशनची फिल्म आहे ती काय करणार आहे, तिची प्रॉपर्टी काय आहे सांगा. तिची प्रॉपर्टी अशी आहे की सोप सोल्युशन, बिकॉज इट हॅज गॉट लॉट ऑफ कोहेजिव्ह फोर्स अँड विच इज मच मोर देन द ऍडेसिव्ह फोर्स, तर ते काय करणार, ह्या पूर्ण सरफेस एरियाला कमी करायला बघणार किंवा आतल्या बाजूला मूव्ह व्हायला बघणार. म्हणजे जर इनिशियली तो क्यू प्राईम आर प्राईमला असेल तर तो शिफ्ट कोणीकडे होणार, क्यू आर ला शिफ्ट होणार. बरोबर. म्हणजे ह्या केसमध्ये जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो फोर्स काय ऍक्ट होणार आहे, इनवर्ड. इथे एफ दिसतोय, हा एफ इनवर्ड ऍक्ट होणार आहे. ओके. पहिल्यांदा तुमची स्लाइड किंवा तुमची ही जी लाईन होती ती क्यू प्राईम आर प्राईमला होती, ती कुठे मूव्ह झाली, आतमध्ये क्यू आर ला शिफ्ट झाली. मग each arm experiences an inward force and the movable arm moves towards PS.
सो ॲज टू डिक्रीज द एरिया ऑफ द फिल्म. एक्सप्लेनेशन काय आहे याचं? ही जी सोप फिल्म तयार झालेली हिच्यामध्ये कोहेजिव्ह फोर्स इतका जास्त आहे किंवा कोहेजिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इतके जास्त आहेत की ते सरफेस एरिया रिड्यूस करायला बघतात. मग सरफेस एरिया रिड्यूस करायला बघत असल्यामुळे काय होते, जी लाईन ऑलरेडी इथं होती ती आतल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार आहे आणि क्यूआर ला जाणार आहे. ओके, मग आता हा जो इनवर्ड ऍक्टिंग फोर्स आहे, हा जो काही इनवर्ड ऍक्टिंग फोर्स आहे तो मी कशाने देऊ शकते बघा. आपल्याकडे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे. टी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ. पण आता या केसमध्ये काय व्हायला लागले, आपल्याकडे दोन सरफेसेस असतात सोप फिल्मचे, एक वरचा सरफेस आणि एक खालचा सरफेस. तर ह्या दोन सरफेसेससाठी आपण काय करतोय, दोन लेंथ कन्सिडर करतोय. बिकॉज वी हॅव गॉट टू फेसेस, सो इन्स्टेड ऑफ सिंगल एल आय एम पुटिंग 2L. मग आता मग माझं सरफेस टेन्शन, दिस टी इज फॉर सरफेस टेन्शन. मग सरफेस टेन्शन काय असणार आहे, फोर्स अपॉन 2L. मग मी काय केलं, तोच फॉर्म्युला फोर्स साठी कन्वर्ट करून घेतलाय. मग फोर्स इथं ठेवलं, 2L डिनॉमिनेटरला होतं त्याला इकडे शिफ्ट केलं, ते न्यूमिनेटरला गेलं. सो माझं इनवर्ड फोर्स ऍक्टिंग, जो काही इनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय त्या फिल्मवरती, त्याचा फॉर्म्युला होणार आहे एफ इज इक्वल टू टी इंटू 2L. ओके, आता पुढे आपण काय करतोय बघा. इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं काय काय अरेंजमेंट केल्या, हा फॉर्म्युला कुठून आला. नाव सी. आता हे झालं, आतापर्यंत काय व्हायला लागलं होतं, फक्त आपण त्या सोप सोल्युशन मध्ये त्या फ्रेमला डिप केलेलं, तिला आपण बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर यामध्ये काय झालं, ही श्रिंक झाली, ही जी काही लाईन होती ती श्रिंक झाली, आतल्या बाजूने गेली आणि ती आतल्या बाजूला कशामुळे मूव्ह झाली, तर एका पर्टिक्युलर फोर्समुळे ऍक्ट झाली, फोर्समुळे आत मूव्ह झाली. आणि तो जो इनवर्ड ऍक्टिंग फोर्स आहे त्याचा आपण फक्त इथं फॉर्म्युला दिलाय. आता इथून पुढे मी काय करते ते बघा. नाव व्हॉट एम, हे सांगत होते मी, अ फिल्म हॅज टू साइड्स अँड द लिक्विड इन बिटवीन, सो देर आर टू सर्फेसेस अँड देअरफॉर वी टेक 2L इन्स्टेड ऑफ L. मगाचा फॉर्म्युला सरफेस टेन्शनचाच आहे, पण आपण फक्त काय केले, एलच्या जागी तिथं 2L पुट केले, बिकॉज वी हॅव गॉट टू साइड्स फॉर द फिल्म. फिल्मची फक्त एक बाजू असते तर मी काय पुट केलं असतं, फक्त L पुट केलं असतं. वेन अन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड आयसोथर्मली, हा शब्द लक्षात घ्या, आयसोथर्मली. आयसोथर्मली म्हणजे मी काय करते, एक तर स्लोली मूव्ह करते अगदी निग्लिजिबल स्पीडने, आणि सेकंडली मला लक्षात काय घ्यायचं की माझं टेम्परेचर जे आहे त्या केसमध्ये ते कॉन्स्टंट राहायला पाहिजे. कारण तुमची जी काही ती तो जो आर्म आहे ज्याला तुम्ही पुल करणार आहे, तर तिथं तुमची एनर्जी स्पेंड व्हायला नाही पाहिजे. टेम्परेचर कॉन्स्टंट राहते म्हणजे काय, तिथं हीट कॉन्स्टंट राहते म्हणजे तिथली एनर्जी ती कॉन्स्टंट राहते. सो वेन अन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड isothermally to pull the movable arm to q prime r prime through distance dx in order to increase surface area work is done against f. काय करतोय आपण, फक्त ती जी आत मूव्ह झालेली मुव्हेबल आर्म होती की नाही, तिला मी आता ओढून बाहेर घेते. काय करते, स्लाइटली मी त्या ह्याला बोटामध्ये पकडले, ती जी मुव्हेबल आर्म आहे तिला, आणि स्लोली बाहेर ओढून घेतले. आता किती डिस्टन्स तिला मी बाहेर ओढले, डीएक्स एवढं डिस्टन्स मी तिला बाहेर ओढले, आणि डीएक्स एवढ्या डिस्टन्सने त्याला बाहेर ओढून क्यू प्राईम आर प्राईम या पोझिशनला तिला मी आणून ठेवले. क्यू प्राईम आर प्राईम कुठे आहे, इकडे बाहेरच्या बाजूला आहे, त्याच्या आतल्या बाजूला क्यू आर आहे. मग क्यू आर पासून क्यू प्राईम आर प्राईमला ओढलं, आणि क्यू प्राईम आर प्राईम हे डिस्टन्स किती आहे, क्यू प्राईम आर प्राईम हे डिस्टन्स किती आहे, डीएक्स एवढं आहे. आता जेव्हा तुम्ही असं करायला लागलाय तर तुम्ही काय केलं होतं, आता इथं काय व्हायला लागलं, या केसमध्ये फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, तुम्ही त्याला ओढलं म्हणजे काय केलं, तुम्ही तिथं वर्क डन केलं, वर्क काम झालं ना, तिथे आत गेलेली स्लाइड बाहेर ओढली म्हणजे तुम्ही तिथं काहीतरी फोर्स ऍक्ट केला, म्हणजे तिथं काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली, आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज वर्क डन. म्हणजे या केसमध्ये काय व्हायला लागले, जेव्हा त्या मुव्हेबल आर्मला तुम्ही बाहेर पुल करायला लागलाय तर त्या केसमध्ये तिथं वर्क डन व्हायला लागले, अँड दॅट वर्क डन इज अगेन्स्ट द फोर्स. पहिली जी इनवर्ड फोर्स होती त्या इनवर्ड फोर्सच्या अपोजिट आउटवर्ड फोर्स तुम्ही अप्लाय केली आणि तिथं वर्क डन केलं. आता मग मी पुढे काय करते, दिस वर्क डन इज गिवन बाय, आता हे वर्क डन मी कसं देणार आहे, एफ इंटू डीएक्स, फोर्स आहे इंटू डीएक्स देणार आहे. फोर्स किती आहे, मगाचा फोर्सचा फॉर्म्युला काय होता माझा, टी इंटू 2L, हा मगाचाच फॉर्म्युला ना, टी इंटू 2L, आणि डीएक्स आहे तसं लिहिलं डीएक्स. मग आता परत इथं बघा, लेंथ इंटू ब्रेड काय असतं, एरिया ऑफ रेक्टँगल, बरोबर. आणि हा जो काही रेक्टँगल आहे आपला, ह्या रेक्टँगलला दोन फेसेस आहेत, म्हणजे मग पहिल्या फेसचा एल इंटू डीएक्स, दुसऱ्या फेसचा एल इंटू डीएक्स, सो दॅट इज गोइंग टू बी 2 टाइम्स एल इंटू डीएक्स. त्या पूर्ण फ्रेमचं जे काही सोप सोल्युशनची फ्रेम तयार झाली आहे
त्या फ्रेमचा टोटल एरिया काय असणार आहे 2 टाइम्स L इंटू dx. दिस 2 इज फॉर 2 फेसेस ऑफ द फ्रेम. सोप सोल्युशनच्या ह्या बाजूला पण एक फेस आहे, पलीकडच्या बाजूला पण एक फेस आहे. सो त्या दोन्हींसाठी मी 2 इंटू L dx घेणार आहे. आणि मग माझं वर्क डनचा फॉर्म्युला काय होणार आहे सरफेस टेन्शन इंटू एरिया ऑफ सोप फिल्म. Surface tension into area of soap film. So from conservation of energy, this work done in stretching the film is stored as potential energy in the area of film. म्हणजे काय होते जे काही तुम्ही स्ट्रेचिंग करून तिथं वर्क डन केलं होतं ते वर्क डन कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर व्हायला लागले सरफेस पोटेन्शियल एनर्जीच्या टर्म मध्ये सेव्ह व्हायला लागले. आणि मग ह्याच्यावरून आपण परत आपली बेसिक डेफिनेशन देतोय दिस ऍडिशनल एरिया और दिस ऍडिशनल एनर्जी इज कॉल्ड एज सरफेस एनर्जी. आता मी इथं चुकून एरिया लिहिले, इथं एनर्जी पाहिजे. सो दिस ऍडिशनल एनर्जी इज नोन ऍज सरफेस एनर्जी. आणि मग तुम्हाला काय मिळणार आहे बघा, हे वर्क डन कशात झालंय सरफेस एनर्जीसाठी वर्क डन झाले बरोबर. सरफेस एनर्जी इथं वाढली ह्या एक्स्ट्रा वर्क डन मुळे. म्हणजे मग मी काय करू शकते पुढे या इक्वेशनला अजून कसं पुट करू शकते बघा. हेन्स सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी. जो काही वर्क डन झाला होता तो पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये सेव्ह झाला त्या एरियामध्ये. आणि ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे दॅट इज ऍडिशनल एनर्जी विच आय ऑल्सो कॉल एज सरफेस एनर्जी. म्हणजेच काय that work done is nothing but surface energy. That work done is stored as surface energy and therefore I can write surface energy is equal to surface tension into area of the film T into dA. आणि आता मग आपण काय करू शकतोय परत सरफेस एनर्जीचं एक नवीन डेफिनेशन मिळालं आपल्याला इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन अँड एरिया. म्हणून मग मी सरफेस टेन्शनचा पण नवीन फॉर्म्युला काय देऊ शकते बघा. सरफेस टेन्शन इथंच राहील सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. And again I know that surface energy is equal to force per unit length. आता याच्यावरती न्यूमेरिकल्स कसे येऊ शकतात बघा बरं तुम्हाला. एका सरफेस वरती एक पर्टिक्युलर फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय आणि मग मी काय सांगेन की तिथं ऍक्ट होणाऱ्या किंवा तिथली लेंथ देईन मी ह्या लेंथ वरती एवढा एवढा फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय. सो व्हॉट इज सरफेस टेन्शन. मग तुम्ही काय करणार फोर्स आणि अपॉन दॅट गिव्हन लेंथ हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी तुम्हाला सरफेस टेन्शन मिळेल. किंवा मग मी काय केलं सरफेस एनर्जी दिली त्या सरफेसची लिक्विड सरफेसची आणि वरती काय सांगितलं की एक पर्टिक्युलर रेडियस दिला. सपोज सर्क्युलर सरफेस आहे मी सांगितलं की 1 मीटर एवढा सरफेस 1 मीटर एवढा रेडियस आहे आणि त्याचं सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करा. आणि मी सरफेस एनर्जी पण दिली. मग तुम्ही रेडियस वरून एरिया कॅल्क्युलेट कराल. त्यासाठी तुम्हाला सर्कलचा एरिया माहिती पाहिजे पाय आर स्क्वेअर. सो सरफेस एनर्जी तुम्ही इथं पुट कराल एरियाच्या जागी पाय आर स्क्वेअर पुट कराल कॅल्क्युलेट कराल आणि तुम्ही त्याच्यावरून पण सरफेस टेन्शन काढू शकताय. सो सरफेस टेन्शनसाठी एकतर तुम्हाला सरफेस एनर्जी एरिया दिला जाईल किंवा फोर्स आणि लेंथ दिली जाईल. ह्यापैकी काही दिलं तरी तुम्हाला सरफेस टेन्शन कसं कॅल्क्युलेट करायचं ते माहिती पाहिजे. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण सॅटर्डेला ह्याच्यावरती अजून एक लेक्चर घेऊ शकतोय. ओके. दिस गिव्स रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सो हे रिलेशन आहे सगळ्यांच्या लक्षात आलं. काय काय केलं ते सगळ्यांच्या लक्षात आलं. एकदा सांगू परत सांगते. आपण काय केलं होतं एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली आणि त्या रेक्टँग्युलर फ्रेमला आपण सोप सोल्युशन मध्ये डिप केलं. त्याच्यामध्ये काय कंडिशन होती की एक त्यातला आर्म आहे तो मुव्हेबल ठेवलाय. मग मी त्या सोप सोल्युशन मध्ये डिप करून त्याला बाहेर काढल्यानंतर काय झालं ह्याच्यामध्ये सोप सोल्युशन मध्ये डिप करून बाहेर काढल्यावर ती जी काय मुव्हेबल आर्म होती ती आतल्या बाजूने शिफ्ट झाली कारण त्याच्यावरती इनवर्ट फोर्स ऍक्ट झाला. इनवर्ट फोर्स काय ऍक्ट झाला कारण ती तो कोहेसिव्ह फोर्स जास्त ऍक्ट होतीये. मग त्याच्यानंतर मग मी परत काय केलं तो फोर्स किती आहे तो कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर मी परत तो मुव्हेबल आर्म बाहेरच्या बाजूला ओढून घेतला. किती ओढला टीएक्स इतक्या डिस्टन्सवर ओढला. मग त्याच्यावरून मी परत काय कॅल्क्युलेट केलं जो आउटवर्ड फोर्स ऍक्ट व्हायला लागला तो कॅल्क्युलेट करेन. त्याच्यावरून मी काय करेन वर्क डन किती झालं तिथे ते कॅल्क्युलेट करेन. आणि मग मी पुढे काय सांगते दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड दिस एक्स्ट्रा एनर्जी इज नथिंग बट सरफेस एनर्जी अँड देअरफॉर सरफेस एनर्जी कॅन बी गिव्हन ॲज. आणि असं करून आपण हे पूर्ण डेरिव्हेशन इथं प्रूव्ह केले. आता सगळ्यांना क्लिअर आहे. स्टोरी सारखं लक्षात ठेवा तर तुम्हाला लिहिता येईल. नाहीतर मग तुम्ही स्टेप्स मध्ये अडकला तर तुम्हाला काही सांगता येणार नाही की ते कसं व्हायला लागले. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डेरिव्हेशन. याच्यानंतर अजून एक छोटासा पार्ट मी ऍड केलाय. इथं आपला सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचा पार्ट कम्प्लीट होतोय. याच्या आधी आपण काय केलेलं प्रेशरचा पार्ट कम्प्लीट केलेला. अजून पण आपण लिक्विड ऍट रेस्ट स्टडी करतोय. आपण अजून पण लिक्विड ऍट मोशन स्टडी केलेलं नाहीये.
आणि तुम्ही जर बुक ओपन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये खूप सारे सब पार्ट्स आहेत. म्हणजे आपण अजून पण 2.4.2 ला आहे, 2.4.7 पर्यंत त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळे मी जे काही सांगतेय प्रत्येक लेक्चरमध्ये जे काही होते ते व्यवस्थित ऐका. परत ऐकू वाटलं जाऊन व्हिडिओज बघा, कारण हा चॅप्टर तुम्ही पटकन विसरून जाल. पुढे पुढे इतकं सारं फिजिक्स शिकून घ्याल ना की मग हे सगळं विसरायला होईल. त्यामुळे हे डेरिव्हेशन आता वेळेत तर व्यवस्थित बाय हार्ट करून ठेवा. नोटबुक मध्ये हे सगळे डेरिव्हेशन्स लिहा. ओके. सो पुढे मी अजून एक पार्ट घेतला होता. सो दिस इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता कशाबद्दल सांगेन मी तुम्हाला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बद्दल. सो दिस इज पॉइंट नंबर 2.4.3. अँड हाऊ डू यू डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? सो द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अँगल बिटवीन टँजेंट. टँजेंट म्हणजे काय असते? स्पर्शिका, बरोबर. इथं स्पर्शिका कुठे काढतात? स्पर्शिका राऊंड सरफेसला काढतात, बरोबर. सर्कल असतोय आणि त्या सर्कलच्या फक्त एका पॉइंट मधून पास होणारी लाईन सर्कलच्या एजवर फक्त एका पॉइंट मधून पास होणारी लाईन म्हणजे टँजेंट. आता इथं बघा, हा मिनिस्कस दिसतो आपल्याला, हा वाला मिनिस्कस. या मिनिस्कसला इथून टच होऊन जाणारी लाईन म्हणजे ही ती टँजेंट लाईन आहे. द अँगल बिटवीन टँजेंट टू द लिक्विड सरफेस, हा जो काही लिक्विड सरफेस आहे त्याचा जो काही मिनिस्कस तयार झालाय त्याला टच होतीये. अँड सॉलिड सरफेस इनसाइड द लिक्विड. आणि ह्या मिनिस्कसच्या आतमध्ये थोडं ऍक्च्युअली जर एक स्ट्रेट लाईन ओढली तर हा एक्स्ट्राचा रिजन आहे ना सॉलिडचा लिक्विडमध्ये. तर मग मी काय कसं डिफाईन करते माझा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? द अँगल बिटवीन टँजेंट टू द लिक्विड सरफेस अँड सॉलिड सरफेस इनसाइड द लिक्विड इज टर्म्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग मी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे? सॉलिड आणि लिक्विड इंटरफेस आहे तिथे इट इज टँजेंट टू द लिक्विड सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सॉलिड सरफेस इनसाइड द लिक्विड अँड इट इज मेजर्ड फ्रॉम इनसाइड द लिक्विड. हे पण लक्षात ठेवा. जेव्हा आपण कॉन्टॅक्ट अँगल आपण मेजर करणार आहे किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर करणार आहे तर तो इथे लिक्विडच्या आतमध्ये मेजर करत असतो आपण. नाहीतर मग मी असं पण लाईन ड्रॉ करू शकले असं इथून इकडे आणि इथून अँगल मेजर करायला बघितला असता, पण तसं नाहीये. मी काय करतेय, लिक्विडच्याच आतमध्ये तो अँगल मेजर करतेय. अँड इट इज डिनोटेड बाय थिटा. या केसमध्ये इट इज डिनोटेड बाय थिटा. आता पुढचे स्टेटमेंट्स काय देते मी बघा. वेन थिटा इज लेस दॅन 90 डिग्रीज. जर थिटा 90 डिग्रीज पेक्षा कमी असेल म्हणजे जर थिटा अॅक्यूट असेल तर मिनिस्कस जो तयार होणार आहे तो काय आहे? कॉन्केव्ह आहे. या केसमध्ये बघा बरं, इथं आपल्याला काय दिसतंय? दिस इज लेस दॅन 90 डिग्रीज, बरोबर. 90 डिग्रीज पेक्षा कमी आहे. तर जो मिनिस्कस तयार झालाय त्या मिनिस्कसचा शेप चमच्यासारखा आहे ना, आणि चमच्याचा शेप कसा असतोय? कॉन्केव्ह. सो दिस इज कॉन्केव्ह शेप. वेन थिटा इज लेस दॅन 90 डिग्रीज द मिनिस्कस इज कॉन्केव्ह. अँड वेन थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्रीज, आता ग्रेटर दॅन 90 डिग्रीज म्हणजे हा असा वरती फुगलेला असेल केक सारखा आणि इथून मी लाईन ड्रॉ करते अशी आणि हा त्याच्या लिक्विडच्या आतमध्ये अँगल असणार आहे. सो दॅट इज गोइंग टू बी कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे कशासारखा? डी सारखा. डीचा शेप असतो की नाही तसा कॉन्व्हेक्स. तो हे एक पार्ट लक्षात ठेवा, डिस डेफिनेशन आणि त्याच्यानंतर खाली हे 2 रिमार्क्स तुम्ही देणं गरजेचं आहे. एवढं कितीसाठी येऊ शकते? 2 मार्कांसाठी येऊ शकेल. जर शक्य झालं तरी डायग्राम पण ड्रॉ करा. ओके. So this is all about the definition of angle of contact. Angle between tangent to the liquid surface at the point of contact and solid surface inside the liquid. पुढे हे पण स्टेटमेंट लिहू शकताय की the angle of contact is measured from inside the liquid. आणि मग हे खालचे 2 स्टेटमेंट. फुल स्टॉप. पुढे जाऊयात. पुढे काय आहे आपल्याकडे? ओके. सो द डिफरन्स बिटवीन शेप ऑफ मिनिस्काय. आता इथं मी मिनिस्काय वापरले बघा, मिनिस्काय. So what is this I for? This denotes that I am using a plural form of meniscus. The difference between shape of menisci is because of net effect of cohesive forces between liquid molecules and adhesive forces between liquid molecule and solid surface in the contact. मग काय सांगायचं इथं त्यांना की शेप ऑफ मिनिस्कस कशावरती ठरायला लागलाय? कोहेसिव्ह फोर्सेस किती ऍक्ट व्हायला लागलेत लिक्विड मध्ये आणि ऍडेसिव्ह फोर्सेस किती ऍक्ट व्हायला लागलेत सॉलिड आणि लिक्विड मध्ये. त्याच्यावरती ठरणार आहे की तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती प्रकारचे असू शकतात, त्यांचे शेप्स कसे कसे असू शकतात आणि त्याच्यावरून त्यांची वेटेबिलिटी किती असू शकते हे आपण स्टडी करूयात. ओके. सो ऍट दिस पॉइंट आय विल स्टॉप. इथं आपण थांबूयात. आज जेवढं सांगितलं तेवढं सगळ्यांच्या लक्षात आलं. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी,
रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी अँड डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सगळ्यांच्या लक्षात आले? पुढच्या पार्टमध्ये शेप ऑफ मिनिस्कस आपण डिस्कस करेन. एंड दिस मीटिंग. लेट्स मीट अप टुमोरो विथ अ न्यू पॉइंट. बाय.